विरोधात संतापाचा उद्रेक. लातूर धाराशिव बस स्थानकात बसची तोडफोड. निवडणुकीत ईव्हीएमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलं आहे. धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यात आंदोलकांनी लालपरीला लक्ष्य करत तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत धाराशिव मधून तिघांना अटक केली आहे, तर लातूरमध्ये सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. धाराशिवमध्ये उपोषणाच्या समर्थनार्थ तोडफोड. कळंब तालुक्यातील तांदूळवाडी इथे एका संस्थेचे अध्यक्ष ईव्हीएम विरोधी मागणीसाठी उपोषणास बसलेत. त्यांच्या या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्यानं समर्थकांमध्ये तीव्र संताप होता. हाच राग व्यक्त करण्यासाठी साईनाथ सावंत, श्रावण शिंदे आणि अमोल भोंग या तिघांनी धाराशिव बस स्थानकात उभ्या असलेल्या बसेसवर आधी पत्रकं चिटकवली आणि त्यानंतर दगडफेक करून नुकसान केलं. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक माहितीच्या आधारे या तिघांना 24 तासात अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली 7.5 लाखांची कारही जप्त केली आहे. लातूरमध्ये पहाटेचा थरार. असाच प्रकार लातूरच्या जुना रेणापूर नाका येथील बस स्थानक क्रमांक 2 वर घडला. 22 जानेवारी रोजी पहाटे 1च्या सुमारास एका सिल्वर ग्रे रंगाच्या कारमधून आलेल्या 3 ते 4 जणांनी ईव्हीएम हटाव, लोकतंत्र वाचवा अशा घोषणा देत बस स्थानकात प्रवेश केला. त्यांनी 4 एसटी बसेसवर पोस्टर्स चिटकवले आणि दगडफेक करून काचा फोडल्या. या हल्ल्यात सरकारी मालमत्तेचं सुमारे 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. आगार प्रमुख संतोष कुमार बिरादर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं कारचा माग काढला जातो आहे. प्रशासनाचं आवाहन. आंदोलन करण्याचा लोकशाहीत अधिकार असला तरी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हा गुन्हा आहे. अशा कृत्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दोन्ही जिल्ह्यात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अशा हिंसक कृत्यात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.